अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आता उद्यावर येऊन ठेपलाय। आपण प्रत्येक जण स्वामींच्या 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 3 दिवसांच्या सेवेला बसलोय, परंतु काही कारणास्तव मनात असून सुद्धा जर तुम्हाला यापैकी कोणतीच सेवा करता आली नसेल तर काय करायचं? उद्याच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची अशी कोणती सेवा करू शकतो? तर स्वामींची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा। या पोथीमध्ये आपल्याला 21 अध्याय दिले आहेत। दिवसभरामध्ये उद्याच्या तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण पोथी 1 ते 21 अध्याय वाचायचे। त्याचबरोबरीने 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचे। या सेवेला बसण्यापूर्वी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि मगच सेवेला सुरुवात करायची। संध्याकाळी स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर आणि एखादं फूल ठेवायचं। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही करता येईल। स्वामी महाराजांना संपूर्ण अन्नाचं नैवेद्य दाखवायचं आहे। सकाळची 10:30ची आरती घ्यायची आहे आणि जर जमलं तर उद्याच्या दिवसात दान मात्र अवश्य करा। कारण आता जर सुवेर, सुतक, मासिक पाळी असेल, काही अडचण असेल तर मग आपण काय सेवा करू शकतो? तर हातामध्ये जपमाळ न घेता फक्त आणि फक्त दिवसभरामध्ये 20 मिनिटं तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। काही अडचण असेल तर तुम्ही नामस्मरण मात्र अवश्य करू शकता, परंतु जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये ही सेवा मात्र अवश्य करा। तिन्ही सेवा जर एकाच वेळेला करता येत नसेल तर किमान एखादी तरी सेवा मात्र मनापासून करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।